तुला राग आलाय का मी त्याला भेटलो म्हणून? तुझ्या रागवायचा अधिकार आहे का मला? किती वाजता आहे पेपर? 11 वाजता. ओके. कॉपीचा आळ स्वतःवर घेऊन तू मेघनाला नाही तर कॉपी करणाऱ्याला वाचवलाय. हॅलो, हा ऐक, आज जरा कॉलेजला लवकर पोच. पेपरच्या आधी तासभर. ओके? हो, मी येणार आहे आणि पेपर सुद्धा देणार आहे. किरण भेटल्यानंतर सगळं सांगतो मी. तू पोच वेळ. ओके? चल. ना हा, अप्रतिम झालं सँडविच. आम्ही चटणी माईंनी केली हा. तसं काय, तुम्हीच मला सगळं कापून चिरून उकडून बिकडून दिलंय. अरे पण असेंब्ली महत्वाची, त्यात खरी जादू असते काय. तुम्ही एक दिवशी आम्हाला डिसमेंटल करून असेंबल करत नाही, नशीब आमचं. नाही ते काय ना, आपल्याला ज्ञानामृत पाजून पाजून ना आपल्या मेंदूवर त्यांचे प्रयोग चालूच असतात. म्हणजे वैचारिक पातळीवरती आपल्याला ना ते डिसमेंटल करतात आणि रिअसेंबल करतात. काय बघून घ्या नाना. नाही नाही, तुम्हाला की नाही हा फार समंजस आणि गुणी वाटतो, पण अगदी चेहऱ्यावरची रेषेने हलवता कधी कधी अशा गुगल्या टाकतो ना की. अगं त्यांना काय सांगतेस तू? हे त्यांच्याच तालमीत तर तयार झाले अमित आणि सतीश. एकटा माझा काय तो आदित्य मात्र अजूनही चांगला आहे हो. ह्यांच्या टोळीतला नाही येतो. आहेच मी चांगला. तो बघा आलाच. ये बाळा ये. अरे वा. काय रे बाळा, तू कोणाच्या टोळीतलास? म्हणजे नानांच्या का माईच्या? हा. काय दादा, सकाळी सकाळी काय भेदरवतोस यार? अशा प्रश्नांची उत्तरं देता येतात काय? हा, बरं काय उत्तर द्यायचंय? ते बघ उत्तर तिकडे. ते बघ. माई, आपला बिडू गेला बरं का. घे रे घे, सँडविच घे. आणि योग्य टोळीत आल्याबद्दल एकावर एक फ्री आहे. त्याला काहीच अर्थ नाहीये. अशी आमिष दाखवून काय तुमच्या टोळीत कोणी येईल? फ्री बी काही मिळणार नाही. आमच्या टोळीतल्या मेघनाला नेऊन दे सँडविच. कळलं ना? सगळ्यांना समान न्याय. नाना काय आदेश आहे? अरे आपल्या टोळीचं घोषवाक्य काय आहे? येस मॅम. नेऊन दे तिला. हा बोल आई. हा मेघना, परीक्षेला निघालीस का ग? नाही निघतेच आहे. बरं, आज सांभाळून. आजूबाजूला नीट लक्ष ठेव. काय आहे, फक्त आपण नीट असून चालत नाही ग. ए आई, मला खूप टेन्शन आलंय ग. अभ्यासाचं? नाही. मग? काल आदित्य. त्याचं काय? आदित्य अदूला भेटला. काय? अगं त्या कॉपीच्या संदर्भात. अरे देवा, तुला सांगितलं होतं ना त्याला काही सांगू नकोस म्हणून. कशाला सांगितलंस? मला नाही वाटत आहे मी काही चूक केली. अगं पण आई, मला नाही वाटत आहे मी काही चूक केली आहे. अगं आधीच आपण त्याच्यावर अन्याय केलाय, पण मी आता तसं होऊ देणार नाही. ठेव मी फोन. हां, बाय बाय बाय. खाऊन घे. मला खरंच भूक नाही आहे रे. म्हणजे काही सुचत नाहीये. अगं नानांनी केलंय सँडविच. मेघना, माझी तुझ्याकडून मिनिमम एवढीच अपेक्षा आहे की तू जे काही ठरवलं असशील ते निदान मला सांगावंस. कशाबद्दल बोलतोयस तू? आत्ताच तू फोनवर सांगत होतीस ना
आपण सगळ्यांनीच त्याच्यावर खूप अन्याय केला आहे आणि आता तू तसं होऊ देणार नाहीस. सो हे तुझ्याबद्दल बोलत होते मी. मी 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 बाईकमध्ये पेट्रोल भरून आलो. झालं की नाही तुमचं अजून? झालं, माई. होत आलं. विजया या. अरे इकडेच आहात का सगळे? अरे वा, काहीतरी बातमी घेऊन आलाय वाटतं. बातमी कसली हो? बाहेर जिन्यावर मुलांची चर्चा रंगली आहे. माईंनी म्हणे त्यांची पार्टी कॅन्सल केली. हो, अजून मेघनाची परीक्षा चालू आहे. 10-12 मुलं इथे घरात आणून धुडगूस घालणार. माईचा अभ्यास कसा होणार, हो की नाही? धन्यच आहात हा माई तुम्ही. एखादी सासू असती ना तर लगोलग बेत केला असता आणि सुनेला घेतलं असतं हाताशी. एखादी सासू अशी असते हो. बाकी सगळ्या तुमच्या माझ्यासारख्याच असतात अहो. आणि सुना सुद्धा किती लळा लावतात आपल्याला. आता मुलांची पार्टी कॅन्सल केली म्हणून विजया रागवली आहे का माझ्यावर? पण राणे काकू नाराज झालेले दिसताय. अगो बाई, नाराज नाही हो. वा. म्हणजे माझा भाचा यायचा होता हो सुट्टीसाठी. वा. म्हटलं या 2 दिवसात जर पार्टी झाली असती ना तर त्यालाही पार्टी दाखवता आली असती ना. तिची परीक्षा संपल्यावर करू ना आपण पार्टी. भाच्याला 2 दिवस अजून थांबवून घ्या म्हणजे झालं. मग काय? माई, मी जाऊ का 4 दिवस आईकडे राहायला? तुम्ही खरंच करा पार्टी. नको. सगळेजण नाराज झाले तो. बघा कशी गुणाची पोरगी आहे. गुणाची आई म्हणूनच हवी ना पार्टीमध्ये ती आपल्या. मग म्हणून म्हटलं हिची परीक्षा झाली ना की आपण दणक्यात करू पार्टी. तू इथे कशाला थांबलीयस? वेळ उगीच फुकट घालू नकोस. चल चल, तू अभ्यासाला जा. पण बरं नाना, सँडविच सुपर हिट. हा, बस काय फक्त सँडविच? नाना सुपर हिट. काय संजीवनी? राणे काकू या, सँडविच देतो. अरे ब्रो, काय रे, आज बुट्टी? नाही नाही, बुट्टी कसली, चिकार काम आहेत. पण मेघनाला सोडून जाईन ना. अरे हो, आज पेपर आहे ना तिचा. हो. जरा अलर्ट राहायला सांग तिला. आणि हो, बेस्ट लक सांग तिला. ओके. आणि नाना म्हणते तसं जरा परीक्षा झालं जाऊ नये कुठेतरी हॉलिडेवर. काय अरे खरोखर म्हणतोय मी, नुसत्या माना नको आलूस नंदी बैलासारख्या. ओके चल बाय. नाना काय छान झालंय सँडविच. पण माई काही म्हणा, नानांचा टच वेगळाच असतो. पण यावेळी फक्त टचच आहे नानांचा, बरं का? काकडी, टोमॅटो, कांदा सगळं चिरलंय विजयाने. चटणी मी केलीये आणि मेयोनीज आणि बटर बाहेरूनच आणलंय. तिथे उभारून फक्त बनवण्याचं काम करतात नाना. आणि ह्या टचची जर चव वेगळी असेल ना तर माझं काहीच म्हणणं नाही बुवा. ऐकताय ना राणे काकू, एवढे कष्ट करतो मी रात्रंदिवस, जरा म्हणून कौतुक नाही हो माझं. नाना आपण ना तुमचा एखादा एकपात्री कार्यक्रम ठेवूया. आमच्या यांनाही भारी हौस आहेच. आता काहीतरी हसवण्याचं होऊन जाऊ दे. काय माई? कोकणातल्या गजाली काय हवा तो गोंधळ घाला. पण हे सगळं मेघनाची परीक्षा झाल्यानंतर कळलं. काहीच कशी नाही का बोलत ही तुम्हाला? अय्या, बोलत नाहीत कसं? बोलतात तर. मी नाही बघितलं बोलताना अजून तरी. नाही नाही, माई आहेत ना, माई नेहमी डोळ्याने बोलतात. म्हणजे जरा डोळे वटारले ना की आम्ही समजून जातो जे काही चाललेलं आहे ते सासूबाईंना पसंत नाही. आमचं लगेच अबाउट टर्न, नाही का नाना? मग आमच्या हिचं म्हणजे सगळं आखो में असतं. मी आली संधी लगेच मला टोमणे मारायची. पण मला तर असं वाटतं की जगातल्या सगळ्याच बायकांना फक्त डोळ्यांनीच बोलायचं असतं. हो ना. अहो पण जगातले सगळेच नवरे एकतर ठोंबे असतात, अहो नाहीतर लबाड तरी. राणे काकू काय चाललंय? नाही नाही नाही, पण माई खरं आहे. एक तर ना नवऱ्यांना काही कळत नाही किंवा कळत नसल्यासारखं ते भासवतात तरी. काय नाना? बघता ना माई,
त्या मोठ्या सुनेला आपल्या लेकीचा वाण नाही पण गुण लागलाय, चुरू चुरू बोलायला लागले. हा. अरे बापरे, अजून आहेच का तुझं टेन्शन? मेघना, पुस्तकांकडे नुसतं बघत बसल्याने कमी होतं का टेन्शन? अरे नाही रे, पण मला सुधरतच नाहीये काय वाचायचंय. आणि त्यात तू हसतोयस. खरंच वेडी आहेस तू. बंद करते. अरे मला वाचायचंय. अगं पण कळत नाहीये ना काय वाचायचंय ते. उठ 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 आणि 1 मिनिट इकडे ये. बस अशी. अगं बस ना. त्या दिवशी माईने सांगितलं होतं ना तसं कर. डोळे मीट. हा हा. आता दीर्घ श्वास घे. डोक्यातनं सगळे विचार काढून टाक. डोळ्यासमोर काही येता कामा नये. निवांत मोकळं झालं पाहिजे मन. काय ग, काय झालं? डोळ्यासमोर काहीच येतं कामा नये. हो, अर्थात सोपं नाही येते. मोठ्या मोठ्यांना नाही जमत. ते म्हणजे काय की हृदयात जे असतं ना ते येतच डोळ्यासमोर. आपण प्रयत्न करायचा पाठी कोरी ठेवण्याचा. म्हणजे कसं शांत वाटतं. मीठ मीठ डोळे मीठ. प्रयत्न कर डोक्यातनं सगळे विचार काढून टाकण्याचा. काय मी काही मदत करू का? नाही, मी काय न्यावं काय नको काहीच सुधरत नाहीये. सगळ्याच नोट्स न्याव्याशा वाटतात मला. सॉलिड कन्फ्युजन झालंय. सॉर्ट इट आउट. मी माईना भेटून येऊ? त्याच्यासाठी परवानगी कशाला हवी आहे? चला, झाली का निघायची वेळ? हो, तेच सांगायला आले. असू दे असू दे, यशस्वी हो. सगळं काही व्यवस्थित होईल. आणि जरा आजूबाजूला लक्ष ठेव. हा अगं ए थांब 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 थांब. मेघना, अगं दही द्यायचं विसरेस बाय गडबडीत. घे. तुम्ही दोघं नवरा बायको म्हणजे ना एक नंबरचे तंद्री बहादर आहात. आम्ही काय सांगतो ना ह्याच्याकडे तुमचं अजिबात लक्ष नसतं. पण मान तर अशी डोलावता ना नंदीबैलासारखे की सगळं काही तुम्हाला कळलंय.
आता ही गोष्ट त्याने तुझ्याकडनं शिकलीये का तू त्याच्याकडनं हे देवच जाणे ग बाई. माई निघू? हो अगं, देवाला नमस्कार केलास का? नाही, करते आता. बघ कशी ती. अगं आधी देवाला नमस्कार करायचा मग बाकीच्यांना. जा, उशीर होईल नाही तर. वा, नाना काय रे? हे फार जोरात ओरडलो का रे? नाही पण ही तू मस्त आयडिया दिलीस हं मला. स्पीकरवर गाणी ऐकण्याच्या ऐवजी हे हेडफोन्स लावून ऐकायची. म्हणजे काय होतं, माईला माझा त्रास होत नाही. आणि भीमण्णा, भीमसेन जोशी रे, असे माझ्यासाठी एकटे असे गातायत असं फील येतो एकदम. लय भारी. बस तू काय गात होतास? आपलं हे तू काय म्हणत होतास? मी काही म्हणत नव्हतो, म्हणजे निघालो हे सांगायला आलो होतो. हा, मेघनाचा पेपर आहे आज. अरे अच्छा, हो का? बरं बरं, मी आलोच. ते काय आहे, घरातून निघताना सगळं सागर संगीत बेस्ट ऑफ लक वगैरे व्हायला पाहिजे ना. तू हो पुढे, मी आलोच. ओके. किरण, बरं झालं आलास. मी केव्हाची वाट पाहतोय. आणि काम काय आहे? आणि तू पेपर देणार कसं आहेस नक्की? काय नको त्या गोष्टींना सांगतो, सगळं सांगतो. आधी माझ्याबरोबर चल. कुठे? मॉडरेटरच्या केबिन मध्ये. चल 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 चल. काय झाली का आजच्या पेपरची तयारी? हो नाना, झाली. अरे वा, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. थँक्यू नाना. नाही, आणि तिला म्हटलं जरा आजूबाजूला लक्ष ठेवा आज. हो परवाच्या अनुभवातून आपण काहीतरी धडा घ्यायला हवा ना. हो, खरंय खरंय. आणि तुला ज्यांनी वाचवलं त्या मुलाचा शोध घ्यायला हवाय. त्याचं जे नुकसान झालं नाना, हा, अहो ते सगळं माझ्याकडे लागलं. त्याच्यावरचा अन्याय आपण नक्कीच दूर करू. येस. हो, पण आता हो, आत्ता ती चर्चा नको. आत्ता फोकस फक्त आजच्या पेपरवर. काय कळलं ना मेघना? हो. आणि आपलं तत्व माहिती ना तुला, चोपून काढायचा पेपर. हो. निघू आम्ही? मेघना, हा. पाण्याची बाटली घेतलीस ना? हो, घेतले माई. ऑल द बेस्ट. थँक्यू. अच्छा. हे काय? अहो आत्ताच आलात ना गावाहून आणि लगेच कुठे निघाला तेवढ्या उन्हात? निघालात कुठे म्हणजे काय? जायला नको? त्या फाटक्या चड्डीवाल्यांनी केवढा मोठा गोंधळ करून ठेवलाय. त्या संकटाला सामोरं कोण जाणार? मी जातो आणि त्याची वाटच लावतो त्याची. हो का? तुमची वाटच बघत बसला असेल तो. कुठे भेटणार, कुठे तुम्हाला? अहो, हाच फरक आहे. तुमच्या भुसा असलेल्या डोक्यात आणि माझ्या मेंदूत हाच फरक आहे. अहो, आज मेघनांची परीक्षा आहे की नाही? हो. मग तो कशाला येतोय तिथे? कॉपी प्रकरणामुळे परीक्षेला बसायला बंदी आहे ना त्याला. अहो, आपल्याकडे पैसे नसले तर आपण दुसऱ्याकडनं उधार घेतो, उसने घेतो, हो की नाही? पण तशी अक्कल माझ्याकडनं घ्या ना उसनी. पलीकडचं बघायला शिका, पलीकडचं. म्हणजे? अहो, त्यांनी खरंच कॉपी केली का? नाही, पण तशी कबुली तर दिली आहे ना. बरोबर आहे ना, पण मुद्दा तो नाहीच आहे. कारण ती कबुली खोटी होती. कोणासाठी कबुली दिली? कशासाठी? मेघनाला वाचवण्यासाठी. हा, म्हणजे हा सगळा उपद्व्याप त्यांनी मेघनांसाठी केला. म्हणजे तो मेघनांना भेटायला जाणारच, हो की नाही? अहो, त्याला परीक्षेला बसायला बंदी आहे, पण मेघनांना भेटायला बंदी नाहीये. आणि ती बंदी घालायला मी जाणार. मी